शिवाजीला कुळवाडी भूषण असे म्हणतात. पोवाड्याचा शेवट करताना ते म्हणतात, ज्योतिराव फुल्यांनी गाईला पूतशूद्राचा मतितार्थ असा की शिवाजी भोसला हा शूद्राचा पुत्र होता. महात्मा फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक होते. त्यामुळे त्यांनी शिवाजीस असे म्हटले असेल असे म्हणून त्यांच्या पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे. परंतु संशोधकांतही याविषयी मतमतांतरे दिसतात. ते बिचकत बोलतात व लिहितात, पण मते अलग आहेत. शिवाजीच्या कुळाचा पूर्व इतिहास. शिवाजी राजपूत असल्यासंबंधीचे अनेक उल्लेख आहेत व त्यांना वेगवेगळे आधारही आहेत. या सर्व आधारांचा अभ्यास केलेले म. दत्तो वामन पोतदार लिहून ठेवतात की त्या संबंधात फार अडचणी येतात. पुढील काळातल्या अगदी शाहू महाराजांपूर्वींच्या प्रतिवृत्तात असे दिसते की बहुसंख्य घराणी सिसोदियांपैकी आहेत की नाहीत या संबंधी उदयपूर येथून चौकशी करण्यात आली. त्यांच्याही पूर्वी ते सिसोदिया आहेत की नाही याविषयी मतभेद होते. शिवाजी हा राजपूत होता आणि त्याचे भोसले घराणे राजपुतान्यातील सिसोदियांपैकीच होते याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शहाजीच्या एका पत्रात तर आम्ही तो राजपूत असा उल्लेख आहे. त्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. शिवाजी महाराज जन्माने क्षत्रिय होते की नाही हा मुद्दा निरर्थक आहे. शिवाजी क्षत्रिय होता, मी क्षत्रिय आहे म्हणून मी सुद्धा थोर आहे, किंवा शिवाजी भोसला होता, माझेही आडनाव भोसले आहे म्हणून मी थोर आहे, असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाला सांगावयाचे असेल त्याचा प्रश्न वेगळा. शिवाजीच्या थोरपणाशी नाते सांगायला व त्याच्या थोरपणात स्वतः गौरवून घ्यायला जात किंवा आडनाव याखेरीज त्यांच्याकडे दुसरे काही नसेल त्यांनी शिवाजीच्या जन्मकुळाची चर्चा करावी. तो कोणाच्या कुळात जन्माला आला ह्यापेक्षा त्याने काय केले हे महत्वाचे. कुठे जन्माला यावे हे आपल्या हातात नसते, काय करावे हे बरेचसे आपल्या हातात असते. अर्थात त्यांच्या हातून काही घडत नाही, ते कुळाची थोरवी गाण्याखेरीज काय करणार. शिवाजीचे सहकारी सामान्य शेतकरी. परंतु शिवाजीच्या नावाने वर्णश्रेष्ठत्व कुणी स्थापू पाहिल तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की शिवाजीच्या स्वराज्यात कार्यात बहुसंख्य साथीदार, फार मोठ्या बहुसंख्येने असलेले साथीदार उच्चवर्णीय नव्हते. तसेच ते सरदार, जमीनदार, वतनदारही नव्हते, तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातींचे व गोरगरीब शेतकरी होते. ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर, ज्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला, ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते. जुन्या वतनदारांनी, सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही, परंतु शिवाजीने छोटे मोठे नवे सेनानायक निर्माण केले. ते सर्व जन्माने सर्वसामान्य लोक होते व पराक्रमाने मोठे होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जायला मदतकारक ठरला तो शिवा न्हावी. अफजल खानच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जीवा महला हा सुद्धा जातीने न्हावी होता. त्याचे आडनाव संकपाळ. तो जावळी प्रांतातला मौजे कोंडिवलीचा. तो सुद्धा एक सर्वसामान्य रयत होता. शिवाजीच्या हेरखात्याच्या प्रमुख बहरजी नाईक या रामोशी जातीचा होता. प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीने साथीला घेतले व राज्य स्थापले. शेती करणारा मराठी कुणबी हा परंपरेने शूद्रच समजला जाईल. व्यक्तीच्या या उदाहरणाबरोबर समुदायांचे उल्लेखही इतिहासात आहेत. सभासदांच्या बखरीत एक नोंद आहे. बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मगदुराप्रमाणे नोकऱ्या दिल्या. त्यामुळे शिवाजीच्या राज्यात गुन्हे व उपद्रव कधीही होत नसे. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाला वाव मिळतो.
व मग ते सहसा उपद्रव करीत नाहीत. शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले ते सुद्धा परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्यांच्या साह्याने नव्हे. शिवाजीचा आरमार प्रमुख जसा दर्यावर्दी मुसलमान होता, तसेच आरमारातले बहुसंख्य सैनिक कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इत्यादी जातीतील लोकच होते. समुद्राच्या साह्याने पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांनाच शिवाजीने सैनिक बनवले होते. सामान्यांना शिवाजीचे मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्याकडून असामान्य कार्य करवून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नाहीत. उच्च कुळातले जे असत ते बहुसंख्य सर्व प्रस्थापित असत. त्यांचे त्या काळी बरेच चाललेले असे. जे चालले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नसे. जे सामान्य होते त्यांनाच बदल हवा होता. शिवाजीने त्यांनाच संघटित केले, शहाणे केले, मोठे केले आणि जुलमाला आळा घातला. ज्यांना जुलूम सहन करावा लागतो तेच जुलूम नाहीसा करतात. जुलूम करण्यातच जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील? शिवाजी व धर्मांतर. शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता, पण त्याची धर्मश्रद्धा आंधळी नव्हती. धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही तो करी व कार्य साधी. कार्य महत्वाचे होते, धर्माचे काटेकोर पालन महत्वाचे नव्हते. एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला, धर्म सोडला म्हणजे मेला. मग मेलेला जिवंत कसा होणार? आणि या जन्मात पाप केल्याने पुढच्या जन्मात तर माणूस सुद्धा होणार नाही, किडा किंवा मुंगी होणार, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. शिवाजीच्या काळात तर काटेकोरपणे सांगे. परंतु शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले असे नाही, तर त्यांच्याशी सोयर संबंध जोडले. ते धर्मांतून गेले होते, म्हणजे हलके किंवा शूद्र झाले होते व आपण त्यांच्याशी संबंध कसा ठेवावा असे शिवाजीला वाटले नाही. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुसलमान सुंता झालेले व मुसलमानात 10-5 वर्ष राहिलेले मराठे शिवाजीने परत हिंदू करवून घेतले. लांडा म्हणून ज्याला हिनवत होते त्या बजाजी निंबाळकरास शिवाजीने स्वतःची मुलगी दिली. अफगाणिस्तानात 8 वर्ष राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीस बसवून घेतले. धर्मांसंबंधीचा हा विचार पेशवाईत इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतःच्या मुसलमान प्रेयसीच्या मस्तानीच्या मुलास हिंदू करण्याची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही. समशेर बहादरास कृष्णसिंग करीन म्हणणाऱ्या बाजीरावास ते तर जमले नाहीच, उलट स्वतःलाच घराबाहेर पडावे लागले. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला हिंदू धर्म एकच काय? शिवाजीने अस्पृश्यांस व महाराज किल्लेदार केले होते. पेशवाईत त्यांच्या पाठीला झाप बांधून अनगळ्यात लोटके अडकवून रस्त्यांची शुद्धता केली जात होती. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवांचा हिंदू धर्म एकच काय? शिवाजीच्या नावाने सेना स्थापून हिंदूंचे ऐक्य घडवायला निघालेल्या सेनापतींना कोणता हिंदू धर्म प्रस्थापित करायचा आहे? शिवाजीचा की पेशवाईतला? शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या व खुळ्या समजुतींविरुद्ध कसे होते याची एक गमतीदार नोंद आहे. मुले पालथे जन्मणे हे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा होती. राजाराम महाराज जन्मताना पालथी जन्मले. सर्वजण ते पाहून गप्प बसले. पुत्र जन्माचा आनंद कोणी दाखवेना. महाराजांना हे समजले. ते म्हणाले, पुत्र पालता जन्मला तर तो मुसलमान पातशाही पालती घालील. मग सगळे आनंद व्यक्त करू लागले. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. इतिहासाचा विपर्यास का? शिवाजी आणि अवतार. शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायात शिवाजी हा परमेश्वराचाच अवतार होता अशी समजूत आहे.
कुणी त्यास शिवाचा अवतार म्हणवतात तर कुणी विष्णूचा. आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. ऐतिहासिक थोर पुरुषांचंच सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देव माणूस म्हणण्याची आपली रीत आहे. कुणी एखादा थोर पुरुष असला, त्यानं लोकहिताचं कार्य काही केलं की त्याला आपण देव मानतो. हा जसा देव भोळेपणा असतो आणि आहे, तसा काहींचा सिद्ध साधकपणाही असतो. देव तयार केल्याखेरीज भक्ताचं साधक नसतं आणि म्हणून भक्त देव घडवत असतात आणि आपलं कार्य साधत असतात. शिवाजीला समकालीनांनी अवतार मानला होता की नाही कुणास ठाऊक, परंतु त्यांच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य, चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादलं होतं असं दिसतं. शिवाजीला पक्षासारखा उडता येतं. तो शाहिस्तेखानासमोर भिंतीतून प्रगटला. त्याला अदृश्य होण्याचं सामर्थ्य लाभलं होतं, अशी वर्णनं आढळतात. ही सारी वर्णनं खोटी आहेत, यात वाद नाही. त्या काळी या अफवांचा शिवाजीला निष्ठा मिळवायला आणि यश संपादन करायला उपयोगी झाला असेल, पण अडाणीपणा आणि इतिहास यात फरक आहे. शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, थोर माणूस होता, हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता, नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता, शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता. पण माणूस होता, देव नव्हता, अवतार नव्हता. शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं? देव केला की मग शिवाजी सारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. शिवाजी सारखं वागा, रयतेला सतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा, पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका. असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं. तो शिवाजी कुठं, आपण कुठं? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसं जमणार? आपण आपलं असंच वागायचं. देव असल्यामुळे वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची, जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची. कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की कामं झाली. शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजी सारखं वागायची आपल्यावर जबाबदारी नाही. शिवाजीनं रयतेला मदत केली. आता त्यांच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्यांचाच उपयोग करायचा. दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा आणि शिवाजीचा फोटो लावायचा आणि काळे धंदे चालवायचे. हा शिवाजीचा गैरवापर आहे. शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे. भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिकवू, समजून घ्यावा. शिवाजी व भवानी तलवार. भोळ्या बाबड्या शिवभक्त रयतेमध्ये आणि अर्धवट शिकलेल्यांमध्ये सुद्धा शिवाजीच्या यशाचं एक कारण पुन्हा पुन्हा सांगून रुजवलं गेले. ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती, म्हणून शिवाजी यशस्वी झाला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री शिवाजीचा ही भवानी तलवार शोधून आणून लोकप्रिय व्हायच्या उद्योगात बराच काळ होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात आमचे राज्य येणार असे स्वप्न उराशी बाळगणारे दुसरे नेते महाराष्ट्रातून जय शिवाजी जय भवानी असा गजर उठवत आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती, हे आता संशोधकांनी दाखवून दिले आहे. पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा तेव्हा प्रगत होते. पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली, तिथून ही सावंतांकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली, असा खरा इतिहास आहे. या तलवारीशी भावना मातेचा काही संबंध नाही. या तलवारीशी भवानी मातेचा काही संबंध नाही. साताऱ्यात एका म्युझियम आहे, त्यात एक तलवार आहे. ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगितले जाते. तीच भवानी तलवार आहे की नाही या संबंधी वाद आहे. परंतु साताऱ्याच्या म्युझियम मधील या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे आहेत. आजही ती कुणासही पाहता येतील. लोकांचा अडाणीपणा, लोकांची श्रद्धा
हेच आपले भांडवल करून लग्गा साधू पाहणारे लोकांना सत्य समजू देण्यास तयार नसतात. सारखे सारखे सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हटल्याने शिवाजी समजत नाही, भवानी माता कळत नाही. भोंदू भक्तांपासून शिवाजीला धोका. अनेक थोर पुरुषांच्या बाबतीत एक शोकांतिका पुन्हा पुन्हा घडवली जाते. त्या थोर पुरुषाला त्याच्या हयातीत त्या काळातले प्रस्थापिक लोक विरोध करतात. त्याच्या तत्वाला व कार्याला विरोध करतात. जमलं तर ठार सुद्धा करतात. सर्व काही करतात. एवढंही करून त्याचं थोरपण नाहीसं होत नाही. सामान्य लोक त्याला व त्याच्या मागे त्याच्या विचाराला मानतात. तसे वागायचा प्रयत्न करतात. पण तेच प्रस्थापित लोक दुसरी युक्ती करतात. ते स्वतःच त्या थोर पुरुषाचे भक्त बनतात. त्याचा उदो उदो करतात. त्याच्या जयंत्या जयंत्या अनमयंत्या साजऱ्या करतात. त्याची देवळं बांधतात, फोटो छापतात. हे सर्व करतात. एक युक्ती योजतात. त्या थोर पुरुषांच्या सामान्यांचा कल्याणांचा विचार विकृत करतात, नाहीतर पुसून टाकतात. प्रस्थापितांना विरोध करण्याची त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवणार नाही अशी काळजी घेतात. लोकांनाच फसवतात. खोटा इतिहास लिहितात. खोटा इतिहास शिकवतात. खरं आणि खोटं यांची बेमालून भेसळ करून विकतात. अन मुळात जो विचार प्रस्थापितांच्या विरोधी असतो तोच विचार त्यांचं बस्तान पुन्हा बसवायला उपयोगात आणतात. ज्या थोर पुरुषांच्या प्रतिमा आणि प्रतीके सामान्य जनांना आदराच्या, श्रद्धेच्या अन निष्ठेच्या वाटतात, त्याच प्रतिमा हे टगे उचलतात. त्या विकृत गाभाचा गारद करून टाकतात. प्रस्थापित मंडळी मोठी हुशार असतात. कुणी सत्तेमुळे प्रस्थापित असतात, कुणी संपत्तीने प्रस्थापित असतात, कुणी प्रतिष्ठेने प्रस्थापित असतात. खरं म्हणजे हे सर्व एकच असतात. असे अनेकांच्या बाबतीत घडत आलं आहे आणि आजही घडतंय. ज्ञानेश्वरानं संस्कृतातलं ज्ञान प्राकृतीत आणलं. मूठभरांची ज्ञानाची मक्तेदारी मोडली. लोकांना ज्ञान दिलं. अगदी आड्यानातल्या आड्यानाला ज्ञान दिलं. त्यांना समजेल अशा भाषेत दिलं. अगदी आड्यानाचं रूपक अशा अर्थानं रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावला. ज्ञानाच्या प्रस्थापित मक्तेदारांविरुद्ध बंड केलं. ज्ञानाच्या मक्तेदारांनी त्यांच्या हयातीत त्याला कडाकडून विरोध केला. संन्याशाचं पोर म्हणून ज्ञानेश्वराला आणि त्यांच्या भावंडांना वाळीत टाकलं. त्यांची मुंज करायला नकार दिला. ज्ञानेश्वरांकडे लाखो गणपती मोहरा नव्हत्या आणि त्याला कुणी गागाभट्ट भेटला नाही. नाहीतर कुणी सांगावं, कदाचित शिवाजीचा राज्याभिषेक झाला तशी त्यांचीही मुंज झाली असती. ज्ञानेश्वराने अगदी अल्प वयात समाधी घेतली हे तरी खरं का? ज्यांनी ज्ञानेश्वरांच्या हयातीत त्याला विरोध केला, ज्ञानप्रसाराला ज्यांनी विरोध केला, त्यांचे सांस्कृतिक, धार्मिक, लौकिक असे सर्व वारसदार नंतर ज्ञानेश्वरांची स्तुती करू लागले आणि ज्ञानेश्वरांसारखा थोर पुरुष झालाच नाही असं तेच सांगू लागले. आणि ज्ञानेश्वरांचं नाव घेत घेत सामान्यांना शिक्षणाचा हक्क नाकारू लागले. त्यांना शहाणं व्हायला प्रतिबंध करू लागले. ज्ञानेश्वरांची अगोदर प्राकृतात ग्रंथ रचून ज्ञानप्रसार करणाऱ्या चक्रधारांना तर संतांनीही वाळीत टाकले. तुकारामांच्या हयातीत मंबाजी आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी त्यांना कसून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडवले, गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली. आणि तुकारामांचे काय केले कोणास ठाऊक, पण तो सदैव वैकुंठाला गेला आणि आवई मात्र जोरात उठवली. अगदी त्याला न्यायला स्वर्गातून आलेलं विमान सुद्धा सिनेमात दाखवलं आणि चित्रात रंगवलं. नदीत बुडवूनही तुकारामांचे अभंग लोकात राहिलेत. ते तेच म्हणू लागले आणि जेव्हा अभंग बुडवून सुद्धा आणि तुकारामाला स्वर्गाला पोचवून सुद्धा तुकाराम संपत नाही असं दिसून आलं, तेव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकारामांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले फुसके अभंग घुसडू लागले.
त्यांच्या अभंगावर कथा कीर्तने करू लागले. पण हे करताना एक करू लागले की तुकारामाने अंधश्रद्धावर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. अरे फार लांब कशाला? महात्मा गांधींचे काय केले? ठरवून खून केला, कट करून खून केला. कटातले काही शिताफीने सुटले, कोण फाशी गेले, कोण भोगून सुटले. आता काय सांगतात? महात्मा गांधींची हत्या एका माथेफिरूने केली. कट करणारे माथेफिरू होते काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याच्या पुढाऱ्याने नथुराम गोडसे याने महात्मा गांधींचा खून केला. तो माथेफिरू होता काय? महात्मा गांधींचा खून झाला तेव्हा पेढे वाटले व खाल्ले. नथुराम गोडसेंचा हुतात्मा म्हणून गौरव केला. आणि आता नथुराम गोडसेंचे सहकारी अनुयायी काय सांगतात? ते म्हणतात आम्ही गांधीवादी समाजवादी आहोत. आहे की नाही कमाल? खून करूनही महात्मा गांधी संपत नाहीत असे दिसले म्हणून मग हे स्वतः गांधीवादी बनून गांधींना संपवायला निघालेत. दुसरे काय? जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शिवाजी आज असता तर. शिवाजीला सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी यांच्यासारखंच विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे. सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध होता. त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आत्ताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा, रयतेला हवं तसं लुटा, खा प्या मज्जा करा, आमचे राज्य चालवायला आम्ही मदत करा, म्हणजे झालं. म्हणजे आम्ही सुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा, आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारात क्वचित लाखात खा, आम्ही कोटीत खाऊ. शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे, पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढतायत. झेडपीची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखर सम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कॉर्पोरेशन्स म्हणजे वतनदारे आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालिट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे. आणि या वतनदाऱ्या आता वंश परंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरणच हवेच. विकेंद्रीकरण हवेच. त्याला विरोधी कुणी करणार नाही. पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे. शिवाजीच्या काळात वतनदार जसे जनतेला छळीत, त्यापेक्षा हे नवे वतनदार जास्त छळतात. साखर सम्राटांच्या विरुद्ध कुणी एखादा रयत गेला तर तो संपलाच. त्याला कर्ज मिळत नाही, खत मिळत नाही, त्याचा ऊस जात नाही. 2 वर्षात तो बर्बाद होतो. आणि एक बर्बाद झाला की दुसरे 10 जण धजत नाहीत अन वतनदाराचं वतन घट्ट होतं. रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की काय? बलात्कार होतायत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची अन वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारं शिवाजी महाराज की जय म्हणत सुरू असतं. हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारं पाहायला असता तर त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे. तो स्वतः येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण त्याची शिकवण आहे ना. त्याची शिकवण अंगी बांधून नव्या मतदारांवर प्रहार करणं हे शिवाजीचं स्मरण करणं होय. आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्माध नव्हता, हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता. पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. श्रद्धावान होता पण अंधश्रद्धा नव्हता. हिंदुत्व दंगेखोर धर्मांध आहेत, तसे मुसलमान सुद्धा दंगेखोर आहेत, धर्मांध आहेत. काही मुसलमान तर स्वतः शहेनशहाचेच वारस समजतात. आपण या देशात राज्य केले होते असे समजतात. अरे या देशात जेव्हा मुसलमानांचे राज्य होते तेव्हा सुद्धा सारे मुसलमान बिर्याणी जोडत नव्हते अन शराब पित नव्हते. बहुसंख्य बिचारे गरीबच होते. शिवाय शिवाजीचं स्वराज्य स्थापायला त्या मुसलमानांचे प्राण खर्ची पडले.
जे रक्त सांडले ते सुद्धा तुमचेच पूर्वज होते ना? की औरंगजेब तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कुणीच नव्हे? आदिलशहा तेवढा पूर्वज आणि इब्राहिम खान, दौलत खान अन कौंजी हैदर तुमचे कुणीच नव्हेत? शिवाजीनं स्थापलेलं स्वराज्य फक्त हिंदूसाठी नव्हतं, ते महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी सुद्धा होतं. मग महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी शिवाजी आपला मानला पाहिजे की नको? शिवाजीच्या नावानं मुसलमानांवर जसे हल्ले होत आहेत तसेच दलितांवर सुद्धा हल्ले होतात. जय भवानी जय शिवाजी या घोषणा होतात. राखीव जगांना विरोध करणारे शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि हे विसरतात की शिवाजीनं जाणीवपूर्वक आपल्या नोकरीत दलितांना ठेवलं होतं, त्यांना मोठं केलं होतं. इतिहासाचा विपर्यास का केला जातो? अगदी अलीकडच्या काळातील असो किंवा जुन्या काळातील असो, थोर पुरुषांच्या चरित्राचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या प्रेरणांचा विपर्यास केला जातो. हे उगाच घडत नाही. त्यात अडाणीपणाचा जसा भाग असतो तसा खोडसाळपणाचा अन आपमतलबीपणाचाही भाग असतो. दोन्हींचा परिणाम मात्र तसा एकच होतो. आता शिवाजीचे पहा. सर्वांनी मिळून शिवाजीचे काय केले? गेल्या 50 वर्षात शिवाजीला मोठा केला की छोटा केला? प्रादेशिक विस्ताराचं मापानं शिवाजीच्या मान्यता विस्तारली की कमी झाली? 50 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे फोटो महाराष्ट्राबाहेर सुद्धा असत, मध्य प्रदेशात असत, दक्षिणेत कर्नाटकात असत, बडोद्यात वा गुजरातेत असत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या साह्यानं महाराष्ट्राची अस्मिता जागी केली. संयुक्त महाराष्ट्राची भाषिक राज्यांनी चळवळ बरोबरच होती. राज्यभाषा कोश तयार करून घेणाऱ्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करणं आणि उपयोगात आणणं रास्त आणि योग्यच होतं. पण आपण तारतम्य ठेवलं नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक खंदे प्रचारक आचार्य अत्रे तेव्हा म्हणायचे की महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतरांना फक्त भूगोल आहे. या वाक्याला हमखास प्रचंड टाळ्या पडायच्या. पण हा अतिरेक झाला. महाराष्ट्राला शिवाजी प्रिय आहे, शिवाजीचा इतिहास आहे, तसा कर्नाटकाला राणी चेन्नमचा इतिहास नाही काय? राजस्थानाला राणा प्रतापचा इतिहास नाही काय? मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्य काल अचानक जन्माला आली? प्रचाराच्या भरात तारतम्य सुटले, संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजी जो महाराष्ट्राच्या बाहेर होता त्याला आपण महाराष्ट्रात कोंडला, फक्त महाराष्ट्राचा केला. आता महाराष्ट्रात काय सुरू आहे? शिवसेना स्थापली. सुरुवातीला बिगर महाराष्ट्रांविरुद्ध आणि आता मुसलमानांविरुद्ध जे काही बोलले किंवा केले जाते ते सर्व शिवाजीच्या नावाने केले जाते. हिंदू एकता स्थापना केली, मराठा महासंघ स्थापला, पतित पावन संघटना स्थापली, शिवाजीचा आणि भवानीचा गजर सुरू ठेवला. शिवाजी जो महाराष्ट्राचा होता त्याला आता महाराष्ट्रातल्या हिंदूचा केला. आता तर त्याला साऱ्या हिंदूंचाही ठेवला नाही, त्याला गो ब्राह्मण प्रतिपालक केला. मराठा महासंघ स्थापून मराठ्यांचा केला. राखीव जनांना विरोध करताना खचून शिवाजी महाराज की जय केला. मराठवाड्यात आणि इतरत्र दलित वस्त्यांवर हल्ले करताना जय भवानी जय शिवाजीचा घोष केला. अन शिवाजीला फक्त उच्चवर्णीय हिंदूंचा केला. ब्राह्मणांचा अन नव्या जुन्या खऱ्या खोट्या 96 कुळांच्या मराठ्यांचा केला. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिवाजीचा उपयोग केला. अशीच गोष्ट जागतिक महायुद्धांच्या काळात घडली होती. ब्रिटिशांना सैन्यात लोक यायला हवे होते. त्यांची पोस्टर्स छापली, त्यावर शिवाजीचा फोटो छापला अन आव्हान केले, शिवाजीच्या मावळ्यांनो सैन्यात चला, शिवाजी शूर होता, तुम्ही शूर आहात, लढाईला चला. देशाला पारतंत्र्यात डांबून ठेवणाऱ्यांनी शिवाजीचा उपयोग करून घेतला. आता देशाचे तुकडे पडायला निघालेले आणि गोरगरीब रयते जाती धर्माच्या नावाने बेदिली माजवणारे शिवाजीच्या नावाचा उपयोग करतायत. ते करू द्या, पण आपण का करू द्यावे? ते खोटा इतिहास सांगतात की सांगतच नाहीत, नुसतेच जय म्हणतात. पण आपण खरा इतिहास सांगावा, नुसते जय म्हणू नव्हे.
सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञान या बाबतीत ज्यांचं बरं चाललेलं असतं ते आहे ते टिकवायला नुसत्या बळाचा वापर करीत नाहीत. नुसत्या दंडुकींचा, शस्त्राचा आणि शासनाचा वापर करीत नाहीत. विचाराचा वापर करतात. इतिहासाचा वापर करतात. लोकांना असा विचार सांगतात, असा विचार पटवतात. असे तत्वज्ञान त्यांच्या गळी मारतात. असा इतिहास त्यांना शिकवतात की त्यांचे फावते. त्यांच्या हाती जे आहे ते त्यांच्याकडेच राहायला या विचाराची, या तत्वज्ञानाची, खऱ्या खोट्या विकृत होळसाळ इतिहासाची मदत होते. विचार हे अगदी प्रभावी हत्यार आहे. टिकाऊ आहे. बंदुकीपेक्षा श्रेष्ठ आहे. या हत्याराचा प्रस्थापित वापर करीत असतात. पण त्यांच्या हाती काही आहे हे जसे विचाराचा उपयोग करून आहे ते टिकवतात, तसेच त्यांच्या हातचे काढून घ्यायचे असेल तर ते काढून घेऊ पाहणाऱ्यांना सुद्धा विचाराचे हत्यार बळकट करावे लागते. वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही. म्हणून आजच्या रयतेनं शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे. त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. इतिहासात टाकाऊ असेल ते टाकले पाहिजे. पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्यासून ते पुढे नेले पाहिजे. इतिहासात, शिवाजीच्या विचारात, व्यवहारात, शिवाजीच्या कार्यात, प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असे बरेच काही आहे. ते नीट समजून घेतले पाहिजे आणि पुढे नेले पाहिजे. झाले सर. मेघा मोरे यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी वाचन खूप छान पद्धतीने आज केलं. आपण आज शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचून पूर्ण केलं आहे. सर्व उपस्थितांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार, कारण आपण पूर्ण ही साही सगळे सेशन अटेंड केले आणि हे पुस्तक आपलं वाचून पूर्ण झालंय. ही वाचन चळवळ अशीच पुढे चालू राहण्यासाठी आपण आपल्या मित्र आणि नातेवाईकांना मीटिंग लिंक आणि ग्रुप लिंक पाठवूयात. पुढच्या वेळी नवीन पुस्तक आपण वाचणार आहोत. कर्माचा सिद्धांत, धीरूभाई हरिभाई ठाकर यांचं. आपल्यालाही जर कुठलं पुस्तक सांगायचं असेल की आपण हे वाचू शकतो तर आपण ग्रुपवर कळवा, ते देखील आपण पुस्तक वाचूयात. आपण सर्व मोठ्या संख्येने सहभागी झालात याबद्दल धन्यवाद. पुढच्या रविवारी भेटूया ठीक 12 वाजता. धन्यवाद सर, वाचनाची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. कोण होतं वाचायला?